श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे की कुबेर यंत्र जे आहे त्यांची स्थापना कशी करायची, त्यांचं महत्त्व काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। यंत्र बोलतो आपण, यंत्र आले की त्यांच्या मागे काही ना काही आपलं भलं असतं किंवा आपला म्हणजे फायदाच असतो असं मी मानते, मला पण वाटतं तसं। तर कुबेर यंत्र नक्कीच तुमच्या घरात तुम्ही आणत असणार तर त्याची स्थापना करणं हे अनिवार्य आहे। आपल्याला कुठलीही गोष्ट आपण जेव्हा आणत असतो, बाजारातून आणा किंवा आपण देवस्थानाच्या ठिकाणी जा, कुठेही जा तुम्ही, तर आपण नक्कीच कुबेर यंत्र हे जर आणलं असेल की कुबेर यंत्रच नाही तर मूर्ती असू द्या, फोटो असू द्या, कुठलीही गोष्ट असू द्या, त्याची आपल्याला स्थापना करावी लागते। त्याच्यात प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असते। म्हणून कुबेर यंत्राला आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर कोणत्या पद्धतीने आपण त्यांची पूजा करायची आहे ते मी तुम्हाला सांगेल। नंतर कुबेर यंत्र आल्यानंतर आपल्याला होणारे फायदे कोणते असतात। कुबेर यंत्र आल्यानंतर आपल्या घरात कशाचीही धनधान्याची कमी पडत नाही। कुबेर यंत्र आपल्या घरात असणं, तुमच्या घरात जर श्री यंत्र असेल तर नक्कीच सांगेल तुम्ही कुबेर यंत्र आणू शकतात, काहीही हरकत नाही। कुबेर यंत्र आणणे म्हणजे प्रत्यक्ष कुबेर भगवान जे आहेत ते तुमच्या घरात आसनस्थ होतात, ते म्हणजे आपल्या घरात कुबेर देवतांचा वास असतो, हे लक्षात घ्या। म्हणजे कुबेर यंत्र एवढं प्रभावी आहे। कुबेरांची मूर्ती आपल्या देवघरात ठेवत नाही, तर कुबेरांची मूर्ती जी असते ती आपल्या तिजोरीत ठेवली जाते आणि कुबेरांची मूर्ती असते ती आपल्या देवघरात ठेवत नाही। म्हणूनच कुबेर यंत्र काढलं म्हणजे आहे आणि कुबेर यंत्राचीच आपल्या देवघरात पूजा व्हायला पाहिजे, म्हणून कुबेर यंत्र हे देवघरात स्थापित केलं जातं। आता कुबेर यंत्र स्थापना करत असताना किंवा आपण रोजच्या रोज पूजा काय करायची काय नाही, म्हणजे बरेच लोकांना प्रश्न असतात, त्याविषयी मी तुम्हाला सांगेल की कुबेर यंत्र आपण आणल्यानंतर आपण त्याच्यावरती पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे। पाण्याने अभिषेक करत असताना आपल्याला काय मंत्र स्तोत्र बोलायचे आहेत, तर आपल्याला पुरुष सूक्त जे आहे ते आपल्याला बोलून अभिषेक करायचा आहे। पुरुष सूक्त हे आपल्याला 16 वेळा बोलायचं आहे। पाणी टाकत राहायचे, गळती असेल तर गळती लावून द्या तरी चालेल, नाही तर 16 वेळा जे आहे ते पुरुष सूक्त याने पाण्याने अभिषेक करायचा आहे। 16 वेळा आपल्याला पुरुष सूक्त बोलून कुबेर भगवानांची स्थापना आपल्या घरात करायची आहे। त्याच्या आधी आपल्याला आपल्या गुरूंचं नाव घेणं खूप आवश्यक असतं। प्रत्येक पूजा करत असताना, विधी करत असताना आपल्या गुरूंना, आपल्या स्वामी माऊली जर आपले गुरु आहेत तर आपल्याला त्यांचा मंत्र जप करणं आवश्यक आहे। 11 वेळा नक्कीच बोला किंवा मग गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्दैव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हा मंत्र तरी बोला आणि आपण नंतर मग कुबेर भगवानांची स्थापना करू शकतो। अशा प्रकारे आपल्याला अभिषेक करायचे 16 वेळा पुरुष सूक्त बोलून। त्याच्यानंतर आपण 16 वेळा कुबेर मंत्रही बोलू शकतो। कुबेर मंत्र आपल्या ही जी सेवा मी सांगत आहे ती नित्यसेवेचा ग्रंथ जो आहे आपला त्याच्यामध्ये आहे, पुरुष सूक्तही आणि कुबेर मंत्र जो आहे तोही आहे। तर कुबेर मंत्र हे आपण 16 वेळा बोला, म्हणजे जेवढं जास्त वेळ बोललं तरी चालेल, एक माळ बोलला तरीही चालेल। तसं बोलत बोलत आपण पाणी अर्पण करायचं आहे कुबेर यंत्रावरती। नंतर आपण यंत्र पुसून घ्यायचं स्वच्छ कपड्याने आणि नंतर आपण पाटावर ठेवायचं। पाटावर लाल वस्त्र टाकायचं, त्याच्यावरती ठेवायचं, हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची आहे। धूप दीप अगरबत्ती दाखवायची, फुलं असतील फुलं वाहायची आहेत आणि पंचोपचार अशी पूजा करायची आहे कुबेर यंत्राची। आणि गोडाचा नैवेद्य आपल्याला काहीतरी बनवायचं आहे। गोडाचा नैवेद्य नक्कीच दाखवा असं मी तुम्हाला सांगेल। आणि आपल्याला आता रोजच्या रोज आपण जीवनामध्ये बघा, कुबेर यंत्र जर आणलं आपलं तर आपण रोज पूजा करायची आहे का? कसं आपण श्री यंत्राची पूजा करत असतो बघा पौर्णिमेला, तर आपण मग कुबेर यंत्राचं पण काही आहे का असं बऱ्याच लोकांना वाटेल, म्हणजे कुंकुमार्चन वगैरे, तर तसं काही एक नाही आहे। कुबेर यंत्राचं फक्त एकच असतं, कुबेर यंत्र आणल्यानंतर आपण पौर्णिमेला जमलं तर पौर्णिमेला अभिषेक करा नक्कीच पुरुष सूक्ताने, किंवा दर गुरुवारी आपल्याला कुबेर यंत्राचा अभिषेक करायचा आहे। दर गुरुवारी आपल्याला पुरुष सूक्त 1 वेळा बोलून आपल्याला अभिषेक करायचा आहे। पण जेव्हा मात्र आपण स्थापना करत असतो तेव्हा तुम्हाला 16 वेळेसच बोलायचं आहे। 16 वेळा बोलावंच लागेल। तुम्ही बोलाल की 1 वेळा बोलू का, तर 1 वेळा बोलायचं नाहीये, 16 वेळेसच बोलायचं आहे आपल्याला जेव्हा स्थापना करत असतो पहिल्यांदा आपण। नंतर आपण दर गुरुवारी
एक वेळा पुरुष सूक्त बोलून अभिषेक करायचा आहे, दर गुरुवारी करायचाच आहे, हे लक्षात घ्या. नाही जमलं तुम्हाला तर मग पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पुरुष सूक्त बोलून अभिषेक करायचे. हळदी कुंकू फुलं वाहा, धूप दीप दाखवायचे आहे आणि कुबेर मंत्र आपल्याला बोलायचा आहे. तर रोजच्या जीवनामध्ये आपण काय म्हणजे रोजच्या रोज काय सेवा करायची, रोज काही नाही. जेव्हा आपण देवपूजा करत असतो तेव्हा आपल्याला धूप दीप आपण जेव्हा दाखवत असतो महाराजांना, तेव्हाच आपल्याला कुबेर भगवानांना म्हणजे नाव घ्यायचं, ओम कुबेराय नमः असं करत त्यांना धूप दीप दाखवायची आहे. श्रीयंत्राला जसं आपण पूजा करतो त्या प्रकारेच आपल्याला करायची आहे. या प्रकारे आपल्याला कुबेर भगवानांची पूजा करायची आहे. कुबेर भगवान आपल्या घरात स्वतः स्वतः यंत्र येणं म्हणजे स्वतः कुबेर भगवान आपल्या घरात वास्तव्य करत असतात आणि जिथे कुबेर भगवान असतात तिथे कशाचीही कमी पडत नाही. धनधान्य सोनं नाणं आर्थिक गोष्टी कसंही असू द्या, कशाचीही कमी पडत नाही. पण आता आपण असं नाही की आपण कामधंदा किंवा कष्ट करून सोडणं, नुसतं सेवा करत बसलो आणि आपल्या घर भरभराटी होईल, तसं शक्य नसतं. आपल्याला कष्ट हे करावेच लागतात, पण कष्टाला कुठेतरी नशिबाची साथ लागत असते. म्हणून आपल्याला या यंत्र जे असतात यंत्र मंत्र हे करावेच लागतात. आपल्या प्रारब्धाचा भोग आपल्याला भोगायचाच आहे, त्याच्यासाठी आपल्याला सेवा करायचीच असते. तुम्ही बोला सेवा नाही केली आणि नुसती पूजा केली आणि भरभराटी होईल का, तसं नाही होणार. आपल्याला कुठेतरी पैसा हवा आहे तर कष्ट हे करावेच लागतील. कष्टाला कुठेही पर्याय नाही आणि कष्ट केल्यानंतर आपल्याला फळ हे 100% मिळतच असतं, जेव्हा त्याच्या जोडीला आपण सेवा अध्यात्म करत असतो, हे लक्षात घ्या. आणि यंत्र घेताना तुम्हाला अजून एक सांगेल की यंत्र घेताना आपण कधी पण धातूचंच घ्यायचं आहे. तुम्ही कुठल्याही धातूचं घेतलं अगदी तरीही चालेल, स्फटिकाचं घेतलं तरीही चालेल, पण प्लास्टिक वगैरे अशा ज्या गोष्टी असतात तशातलं तुम्ही यंत्र घेऊ नका असं मी सांगेल. आणि बघून व्यवस्थित आपल्या केंद्रामध्ये मठामध्ये दिंडोरी प्रणीत मठांमध्ये मिळत असतात खूप सुंदर सुंदर पंचधातूचे यंत्र असतात. तर मी तेच सांगेन तुम्हाला की तिथून घेतलं तर अतिउत्तम राहील. म्हणून तुम्ही मठातूनच घ्या असं मी सांगेल तुम्हाला. कुबेर यंत्र. तर या प्रकारे माहिती होती आपल्याला अभिषेक कसा करायचा, काय करायचा. आता लक्ष्मीपूजन आहे जवळ, म्हणून मला असं वाटलं की आपल्याला कोणाला कुबेर यंत्र आणत असतील, स्थापना वगैरे करत असतील तर नक्कीच माहिती लागेल आणि त्यामुळेच मी असा व्हिडिओ बनवला. मग छोटासा आपला म्हटलं दिवाळी पण येते आहे आणि कोणाला जर स्थापना करायची असेल, कुबेर यंत्र आणलं असेल तर त्याविषयी आपण माहिती सांगूया. चला मग झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.